आज आपण बघणार आहोत गुलाब ही वनस्पती। तर गुलाबला आयुर्वेदामध्ये तरुणी शतपत्रा असं पण म्हटलं जातं। त्याच्याविषयी एक श्लोक आलेला आहे, शतपत्री हिमा रुद्ध्या शीतलाहा शुक्रलाहा लघु। म्हणजे गुलाबाचं झाड हे आहे तर हे शीतवीर्याचं असतं आणि त्याच्यामुळेच ते उत्तम पित्तशामक असतं आणि ते शरीराला म्हणजे हृदयाला प्रसन्न करणारा असल्यामुळे ते हृदयाकडे पण जातं। आणि त्यासोबतच जर आपण गुलाबाचा अर्क असेल किंवा गुलकंद असेल, गुलाबापासून तयार केलेला गुलकंद हा पित्ताचे आजार किंवा तोंड येणं ह्या उष्णतेच्या आजारांमध्ये खूप चांगला उपयुक्त ठरतो। तो औषधांसोबत आपल्याला वापरता येतो किंवा सकाळी 9 ते 5 ह्या पित्ताच्या काळात जर आपण दिला तर जी ग्रहणी मधली जी उष्णता असते किंवा शरीरात तळहातांना किंवा तळपायांना घाम येणे, त्याची आग होणे, ह्याच्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो। आणि त्यासोबतच जर आपण तर गुलाबाचा अर्क जो आहे तर तो स्किनचा टोन किंवा ड्रायनेस किंवा त्वचेचा दाग हा कमी करण्यास खूप चांगला त्याचा इफेक्ट होतो। आणि ही वनस्पतीला तरुणी असं म्हटलं आहे तर वयस्थापनगणामध्ये किंवा एजिंग प्रोसेस जी आहे तर ती कमी करण्यास ह्या वनस्पतीचा खूप चांगला उपयोग होतो। त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या घरच्या कुंडींमध्ये हे गुलाबाची वनस्पती जी आहे तर ती लावू शकता।